नमस्कार, वेलकम टू सईज रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सुरू करूया आपल्या रेसिपीला. आज आपण करणार आहोत फिश थाळी. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण बोंबलाला मॅरिनेट करून ठेवूया. मी इथे बोंबील स्वच्छ करून ते चांगले धुवून घेतलेत. त्यावर मीठ, लिंबू आणि हळद, एक मोठं लिंबू कापून ते व्यवस्थित पिळून घेतले, म्हणजे त्यातलं सगळं जे एक्सेस पाणी आहे ना ते निघून जाईल. त्याला फक्त हळद आणि मीठ लावले आणि त्याला असं रचून ठेवायचं आहे. थोडं टिल करून ठेवायचं आहे ते ताट, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जातं. बोंबील होत आहेत तोपर्यंत आपण इथे खेकडेही स्वच्छ करून घेतलेत आणि ह्याचे जे छोटे छोटे नांगी आहेत ना ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. त्याचा जो रस असतो ना तो आपल्याला खेकड्यामध्ये घालायचा आहे. त्यासाठी इथे मी थोडं पाणी घातलं आणि ते असं गाळणीवर गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ही जी कच असते ना ती येत नाही. हे बघा, हे आपला रस आता छान गाळून झाला आहे. हे आपल्याला फेकून द्यायचं आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. आता आपण खेकड्याला फोडणी करून घेऊया. मी इथे 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो आणि आलं लसूण क्रश करून घेतले. कढईमध्ये आपण मोठा 1 चमचा तेल घातले. त्यावर आपण आधी पहिल्यांदा कढीपत्त्याची फोडणी करून घेऊया. आलं लसूण जे क्रश आहे ते आणि कांदाही घालायचा आहे. ते व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे. टोमॅटो छान परतून झाले की त्यावर आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा मालवणी मसाला आणि अगदी पाव चमचा हळद घालायचे. ते छान परतायचे आणि मसाले शिजण्यासाठी ताटावर थोडंसं पाणी ठेवले आणि ते झाकून ठेवले. छान तेल सुटले बघा. आता आपण यावर खेकडे घालून घेऊया. खेकडे घालून आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये त्याला कोट करून घेऊया, छान परतून घेऊया, म्हणजे हा सगळा मसाला आहे ना त्या खेकड्यांना लागेल. आणि याला झाकण ठेवून 1-5 मिनिटासाठी आपण छान वाफ देऊया. आधी यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे, कारण माशाला स्वतःचं एक पाणी असतं. हे बघा, खूप छान पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे नांगी वाटलेलं ना ते पाणी जे आहे ना तो रस तो ॲड करायचा. त्यामुळे ना याची चव अजून छान येते. आता याला व्यवस्थित एक उकळी आणून द्यायची आहे. छान हे मिक्स करून झालं आहे. त्यावर पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि ह्याला छान वाफ काढून घेऊया. इथे मी हे मालवणी वाटण करून घेतलेलं आहे. त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही देईन. हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटण होईपर्यंत बघा आपलं हे जे कालवण आहे त्याला छान उकळी आली आहे. मस्त तवंग सुटलेला आहे. यामध्ये फक्त वाटण ॲड करायचं, ते मिक्स करायचं आणि आंबटपणासाठी मी इथे कोकमं घातली आहेत. मी 4 अगदी मोठी कोकमं घातली आहेत, म्हणजे हे छान आंबट तिखट असं होतं. 2 मिनटं उकळी आली की आपलं कालवण तयार. आता आपलं कालवण उकळते तोपर्यंत मी इथे बोंबलाचं जे एक्सेस पाणी आहे ते काढलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा मालवणी मसाला, थोडंसं मीठ आणि कोकमाचं आगळ घातलं आहे, अगदी मोठा 1 चमचा. आता हे मिक्स करताना मला आठवलं, अरे यामध्ये तर मी आलं लसूण घातलंच नाही, तेही ॲड केलं आहे. आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. बोंबील होत आहेत तोपर्यंत आपण कढीची तयारी करूया. मी इथे अर्धा नारळाची जी कवड असते ना ती खवून घेतली आहे. 1 हिरवी मिरची, 4-5 लसणीच्या पाकळ्या, मीठ आणि साखर. ह्याला मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं आहे. आता हे जे गाळलेलं आहे ना, म्हणजे चाळणीतलं, ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा गाळायचं आहे, म्हणजे नारळाचं पूर्ण दूध यामध्ये उतरतं. आता हे झालेलं आहे. त्यामध्ये फक्त 1 चमचा मी कोकमाचा आगळ घातला आहे. जर हा आगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजत घालून त्याचं जे पिंक पाणी असतं ना ते घालायचं आहे, म्हणजे मग तुमची कढी तयार होते. आता यामध्ये फक्त कोथिंबीर घातली आणि तुम्हाला कढी कितपत आंबट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही थोडं आगळ वाढवू शकता. कढीही झाली आणि तोपर्यंत आपलं जे कालवण आहे त्यालाही छान उकळी आली आहे. हे बघा, मस्त झालेलं आहे. मी गॅस बंद केला आहे आणि आता आपण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी भाकरी करूया. मी इथे ज्वारीचं पीठ ऑलरेडी भिजवून ठेवलेलं होतं गरम पाण्यामध्ये थोडंसं मळून. त्याच्या आता आपण भाकऱ्या करून घेऊया. भाकरी तर मला वाटतं सगळ्यांनाच येत असेल. मी माझी जी पद्धत आहे तीच तुम्हाला दाखवते. मी ज्वारीचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि ते गरम पाण्यामध्ये थोडं भिजवून ठेवलेलं होतं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि असे ह्याचे मी थापून भाकऱ्या करते. माझ्या अगदी मोठ्या भाकऱ्या नसतात, छोट्याच असतात, कारण मोठ्या मला जमत नाहीत म्हणून. आता हे आपण तव्यावर घालूया. त्याला वरून पाणी लावायचं आहे आणि जशी आपण नेहमी भाकरी करतो तशीच आहे. भाकरीचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की शेअर करेन. मी अगदी एक्सपर्ट आहे असं नाही म्हणणार, पण बेसिक भाकरी कशी करायची ना ती मला नक्कीच येते. आणि मी अगदी सगळ्या पिठांच्या करते, म्हणजे तांदळाची, ज्वारीची, बाजरीची, नाचणीची. आमच्याकडे सगळ्या पिठांच्या भाकऱ्या असतात, त्यामुळे त्या सगळ्या मला जमतात आणि छान जमतात असं मला वाटते. म्हणजे हळूहळू मी शिकले आणि फक्त माझ्या ह्या मोठ्या मोठ्या नसतात, छोट्या असतात. आणि मी पीठ भागवून म्हणजे डायरेक्टली गरम पाण्यामध्ये मळून
पीठ भाकरी लाटूनही करते, थापूनही करते. भाकरी छोटी पण सॉफ्ट मात्र नक्कीच असते. त्यामुळे जे अगदी ज्यांना नवीन आहे की भाकरी करायची आहे त्यांच्यासाठी थोडा उपयोगही होईल. त्यामुळे मला नक्की सांगा, मी शेअर करेन. आता आपण मासे फ्राय करायला घेऊया. एका प्लेटमध्ये मी 1 वाटी रवा घेतला आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ, त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडासा मालवणी मसाला आणि हे सगळं मिक्स करून त्यामध्ये हे जे मासे आहेत ना ते कोट करून घेऊया. रव्याने काय होतं, छान क्रंची होतात आणि तांदळाच्या पिठाने त्याला बाइंडिंग येतं. मी इथे लोखंडी तवा ठेवला आहे. मासे लोखंडी तव्यावर जेव्हा तळतो ना तेव्हा त्याचा जो स्वाद आहे ना तो अजून छान येतो आणि ते छान क्रिस्पी होतात. त्याला तेल सगळीकडून सोडून घेऊया आणि सगळे मासे असेच आलटून पालटून व्यवस्थित करून घेऊया, छान क्रिस्पी करूया. म्हणजे थोडे बारीक गॅसवर करायचे, अगदी मोठ्या गॅसवर नाही करायचे, नाही तर ते लागू शकतात. पण थोडेसे असे क्रिस्पी ना खूप छान लागतात. 2 मिनटं झाली की आपण ह्या माशांना परतून घेऊया. किती छान बघा कोटिंग आलेली आहे. असंच आपण आलटून पालटून ह्या माशांना छान क्रिस्पी करून घेऊया. आता आपली सगळी जी थाळी आहे ना ती तयार झाली आहे. आपण ताट वाढून घेऊया. माशाचं कालवण, कढी, फिश फ्राय, त्यानंतर सलाड, भाकरी आणि भात. तुम्ही ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जर काही वेगळी पद्धत असेल मासे बनवण्याची किंवा माशाची आमटी, कालवण बनवण्याची तर ती नक्की माझ्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. थँक्यू.